आम्ही त्या मंदिराच्या ट्रस्टला आमच्या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी विनंती केली होती की आपण आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश दिला, आपले आभार आहे. आम्ही आंदोलन करतोय ते हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणेच करतोय, पण भजन पूजन करून करतोय, बाकी दुसऱ्या कारणाने काही केलं नाही. एक तिथं काही आम्ही वेगळ्या घोषणा दिल्या नाही काँग्रेसच्या किंवा अजून कोणत्या, परंतु तिथे मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले हे योग्य नाही. आणि एवढंच नाही की तिथे प्रभू रामचंद्राची प्रतिमा बाहेर ठेवली होती. आम्ही त्यांना अशी विनंती केली होती की आम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिर जरी बंद झालं तर किमान प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेसमोर आरती करू आणि आरती करून पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला येऊ. परंतु मला माहीत नाही असं का केलं. मंदिराचाही दरवाजा बंद केला आणि प्रभू रामचंद्राची प्रतिमा सुद्धा तिथून घेऊन गेले. मला त्यांना एवढंच सांगायचं, एवढी विनंती करायची त्या मंदिराच्या ट्रस्टींना की आपल्या मंदिरातली देणगी, आपल्या म्हणजे जालन्याच्या नाही, आपल्या अयोध्येच्या त्या मंदिरातली देणगीची चोरी झाली, म्हणून आम्ही प्रभू रामचंद्राची प्रार्थना करायला आलो की प्रभू रामचंद्र यांना किमान अशी बुद्धी दे की लोकांचं जे दान आहे ते प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी दिलेलं आहे, ते तुम्हाला चोऱ्या करायला दिलं नाही. म्हणून आम्ही प्रार्थना करायला गेलो होतो. परंतु प्रभू रामचंद्र मंदिराला दरवाजे जरी बंद झाले असले तरी कुलपा उघडायचं काम त्यावेळेलाही राजीव गांधींनीच केलेलं आहे. आणि म्हणून मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की कुणीही प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं, कुठल्याही मंदिराचे दरवाजे जरी बंद केले तर प्रभू रामचंद्र हे काही कुठल्या दरवाजे बंद केला म्हणून ते हात अडकून पडले असं होत नाही. यात सुद्धा राजकारण होत आहे. निश्चितच मला त्याचं कारण काय सांगता येणार नाही, परंतु आम्ही ज्या भावनेने तिथे गेलो होतो त्या भावना काही मला आमच्या खराब नव्हत्या. म्हणून त्यांनी उलट आमचं स्वागत करायला पाहिजे होतं आणि म्हणायला पाहिजे होतं आज आम्ही पूर्ण दिवसभर दरवाजे उघडे ठेवू. का केलं माहित नाही. कोण करतंय मला नाही सांगता यायचं. भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या मंडळीची ती भूमिका प्रभू रामचंद्राच्या मंदिराला निर्माण करण्याची होती. तिथले मंदिर त्यांच्या पूर्णपणे ताब्यात आहे. मग ते ट्रस्टी असू दे ते तर अजून कोणी असू दे. तुम्ही बघा त्याचं भूमिपूजन आणि त्याच मंदिराचा आपला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आदरणीय मोदीजींच्या हाताने केला गेला. मग आता सगळं श्रेय प्रभू रामचंद्राला हाताला धरून आणलं, तिथं बसवलं. त्यांच्या उंचीपेक्षा प्रभू रामचंद्राची उंची लहान ठेवली त्या मूर्तीची. परंतु त्याचं श्रेय भारतीय जनता पक्षाला जर मिळवायचं असेल तर आता या चोरीचं श्रेय कोणाला द्यायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे. म्हणून ते श्रेय सुद्धा त्यांनी घ्यावं आणि सांगावं की आमच्या लोकांनी अशी चोरी केली होती, आम्ही त्यांना जाब विचारू आणि जेलमध्ये टाकू. मंदिर बंद करून म्हणजे तुमचा आवाज दाबणार आहे? अजिबात नाही. मंदिरं बंद केले म्हणून आमची श्रद्धा कमी होणार नाही. आम्ही पुन्हा मंदिरात जाऊ, ज्या वेळेला आरती असेल त्यावेळेला जाऊ आणि पुन्हा प्रभु रामचंद्रला प्रार्थना करो. उन्होंने उनको बोला है, उन्होंने मंदिर खोल के दिया है, लेकिन बाद में उनको पता चला कि ये साला बीजेपी के खिलाफ है, तो शायद उसकी वजह से बंद किया है क्या कोई लोगों ने उनके, ऐसा उसमें मुझे लग रहा है. इसमें हाथ किसका है फिर? मतलब भाजपा वालों का है पक्का. और RSS किसके पीछे है? तो भाजपा के पीछे. मतलब उनके कहने पर आज हो सकता है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.